फेब्रुवारी महिना नुकताच सुरू झालेला आहे आणि टरबूजाच्या गाड्या अगदी बाजारामध्ये दिसत आहे. तुमच्याकडे सुद्धा टरबूज आले आहेत का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी गेले जानेवारी महिन्यापासून बघत आहे की टरबूज आलेले आहेत. बघायला गेलं तर टरबूज हे एप्रिल पासून आपल्याला बाजारामध्ये भरपूर प्रमाणात दिसतात आणि गावाकडे तर मे आणि जून या महिन्यामध्ये ते दिसतात. मग आता मला अशी उत्सुकता झाली की फेब्रुवारी महिन्यात हे टरबूज येतात तर मग हे नक्कीच केमिकल वाले असतील. तर म्हटलं चला आपण घरच्या घरी याची टेस्ट करूयात आणि हे केमिकल वाले आहेत की नाही हे नक्की बघूयात. त्यासाठी मी बाजारामधनं आमच्या इकडे सध्या रेट 70 रुपये किलो टरबूजचा सुरू आहे. तर सगळ्यात पहिली खूण, जेव्हा हे टरबूज तुम्ही घेताय तर त्याचा जो काही खालचा पिवळा भाग आहे तो जर जितका मोठा असेल तेवढं समजायचं की टरबूज हा पिकलेला आणि लाल आहे. दुसरी टिप म्हणजे त्याचं हे देठ जर त्याचं सुकलेलं असेल तर समजून घ्यायचं की टरबूज हे पिकलेलं आहे. जर ते देठ अगदी हिरवट असेल तर समजून घ्यायचं एकतर ते कच्चं आहे किंवा मग केमिकलने पिकवलेलं आहे. त्यानंतर पूर्ण टरबूजवरती बघायचंय की इथे कुठे असे इंजेक्शन दिलेले होल आहेत का. तर आपल्याला खरं तर ही जी काही टीप आहे ही एवढी कामी येणार नाही, कारण इंजेक्शनचं होल अगदी छोटं असतं, त्यामुळे आपल्याला समजणार नाही. आणि सगळ्यात लास्ट आणि जी आपण सगळे फॉलो करतो ती म्हणजे असं टरबूज घेतानाच ते कापून आणतो. आता तुम्हाला प्रश्न पडेल की टरबूज कलिंगड, तर आमच्या इकडे याला टरबूजच असं म्हटलं जातं. पण मागच्या वर्षी बऱ्याच जणांचे टरबूज आणि कलिंगड याच्यावरून खूप सारे प्रश्न होते. तर मी टरबूज म्हटलं तर हे कलिंगडच आहे. आमच्या ग्रामीण भागामध्ये याला टरबूजच म्हटलं जातं आणि जे पिवळसर असतं त्याला खरबूज म्हटलं जातं. सो हे जे काही कलिंगड आहे हे लाल बुंद असणं हे कधी आपल्याला घातक ठरू शकतं. आणि उन्हाळ्यामध्ये पाणी असलेली फळं खूप सारे बाजारात येतात आणि त्यामध्ये आपण आवर्जून खातो ते म्हणजे कलिंगड, खरबूज, पपई, द्राक्षे, ताडगोळे सगळ्यांनी अगदी गाड्या सजलेल्या असतात आणि भरपूर फळं, आपले जे पाणी असलेले फळं बाजारामध्ये आपल्याला मिळत असतात. तर सगळ्यात प्रथम कलिंगड तुम्ही कापून जरी आणलं, ते लाल बुंद जरी दिसत आहे, तेव्हा घरामध्ये कोणालाच खायला द्यायचं नाही. सगळ्यात पहिले तुम्हाला काही टेस्ट करायचे आहेत. टेस्ट केल्यानंतरच आपल्याला हे योग्य आहे की अयोग्य हे समजणार आहे आणि त्यानंतर आपण त्याचं सेवन करायचंय. कलिंगड लाल पिकलेले दिसण्यासाठी त्यामध्ये विषारी डाय इरिथ्रोसिन वापरलं जातं आणि त्यामुळे कलिंगड गडद लाल रंगाचा होतो. मग अशा परिस्थितीमध्ये कलिंगडाचे सेवन हे आपल्या आरोग्यासाठी खरंच खूप हानिकारक असू शकतं. म्हणजे पिकवलेले कलिंगड खाल्ल्याने मज्जासंस्था सुद्धा कमजोर होता. अशा प्रकारे जर तुम्ही केमिकल वालं खाल्लं तर किंवा मग तुम्हाला खाज सुटू शकते. तुमच्या अंगावरती तुम्हाला अशा छोट्या छोट्या ज्या आहेत त्या गाठी दिसू शकतात आणि हे खाल्ल्याने तुमचा थायरॉइड सुद्धा वाढू शकतो. त्यामुळे कलिंगड खरं तर जेव्हा जो सीझन ज्या फळांसाठी आहे तेव्हाच खाल्लं पाहिजे. मी तर कधीच ऐकलं नाही आहे की फेब्रुवारीमध्ये कधी कलिंगड मिळतो. मला भरपूर गाड्या दिसत आहे म्हणून म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात पहिले कसं चेक करायचं तर पाणी घ्यायचं आणि कलिंगडचा जो काही लाल भाग आहे तो लाल भाग तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायचा. जसा तुम्ही कलिंगडचा हा लाल भाग पाण्यामध्ये टाकणार आहात, जर हा पूर्ण लालसर पाणी झालं याचं, तर 100% समजून घ्यायचं की यामध्ये विषारी डाय वापरलेला आहे किंवा इंजेक्शन वापरलेलं आहे आणि म्हणून हे लालसर झालेलं आहे. आता आपण हे पाण्यात टाकलंय आणि हाताने सुद्धा जोडून घेतोय, पण तरी यामधला कसलाच कलर निघत नाही आहे. त्यामुळे आपण असं समजू शकतो की हे जे काही कलिंगड आहे हे इंजेक्शन देऊन पिकवलेलं नाही आहे. या पद्धतीने जे आहे तुम्हाला करायचं आहे. हवं तर तुम्ही छोटासा तुकडा हा पाण्यामध्ये ठेवून साईडला ठेवू शकता. आता मी तुमच्या सोबत ना अजून 2 ते 3 ट्रिक शेअर करणार आहे. तुम्हाला जी सोपी वाटली ती तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा आहे कापूस. कापसाचा बोळा घ्यायचा आहे आणि आपल्या टरबूज वरती अशा पद्धतीने ठेवायचा आहे. जर हा कापसाचा बोळा गडद लाल रंगाचा झाला तर समजायचं हे इंजेक्शन देऊन पिकवलेलं कलिंगड आहे आणि अशा पद्धतीने बिलकुल लाल कलर झाला नसेल तर मग हलका लाल कलर झाला असेल तर समजून घ्यायचं की हा जो काही कलिंगड आहे हे केमिकल वालं नाही आहे. खरं तर शेतकरी लोक असं काम करतच नाही, पण शेतकरी पासून हे व्यापारी पर्यंत जातं आणि मग पुढे ती प्रोसेस होत असेल, त्यामुळे आपण इथे शेतकरी लोकांना दोष देत नाही आहोत. चला 2 ट्रिक आपण बघितलेले आहेत. आता तिसरी ट्रिक कोणती ते सुद्धा आपण बघूया. ही ट्रिक खूप सोपी आहे. टिश्यू पेपर तुम्हाला घ्यायचा आहे आणि टिश्यू पेपर अशा पद्धतीने या कलिंगड वरती ठेवायचा आहे. लालसर जो कलिंगडचा भाग आहे त्यावरती ठेवायचा. तुम्ही बघणार जर हा जो काही कलिंगड आहे हा जर केमिकल वाला असेल तर हा टिश्यू पेपर पूर्ण लाल झालेला असेल, पण जर हा
कलिंगड केमिकल वाला नसेल तर टिश्यू पेपर फक्त ओला झालेला असेल, या पद्धतीने जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये इथे दिसत आहे, त्यामुळे आपण समजू शकतो की हे कलिंगड केमिकलने पिकवलेलं नाही आहे. तुम्ही जर केमिकल वाली फळे खाल्ली तर तुम्हाला डोकेदुखी सुद्धा होऊ शकते, त्यामुळे ह्या टेस्ट तुम्हाला घरच्या घरी नक्की करायच्यात. आणि सगळ्यात लास्ट म्हणजे छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि हा टेस्ट करून बघायचा आहे. जर तुम्हाला हा गुळचिट लागला असेल किंवा एकदम केमिकल सारखं थोडंसं काही वेगळी टेस्ट लागली असेल तर समजून घ्यायचं की हे केमिकल वालं कलिंगड आहे. आणि तुम्हाला एक नॉर्मल टेस्ट लागली असेल तर समजून घ्यायचं हे अगदी नॅचरल पिकवलेलं आपलं कलिंगड आहे. तुमचे जर तुम्ही लाल बुंद आलं आणि हे सगळं काही झालं तर सरळ ते कलिंगड घ्यायचं आहे आणि फेकून द्यायचं आहे, ते खायचं नाही आहे. आणि आता तुम्हाला फेब्रुवारी असेल, मार्च असेल तर तुम्हाला जर ही फळं दिसत असेल तर शक्यतोवर फेब्रुवारी महिना तरी टाळायचं ही फळे खाण्याची आणि मार्चमध्ये तुम्ही हवं तर या टेस्ट करून त्या फळांचं सेवन करू शकता. जर तुम्ही अशी फळे खाल्ली तर त्वचेवर सुद्धा पुरळ उठतात, खाज सुद्धा सुटते, मज्जासंस्था सुद्धा बिघडते, मूर्छा येतं, चक्कर येतं आणि यासारख्या अनेक समस्या सुद्धा उद्भवू शकतात. पण उन्हाळ्यामध्ये कलिंगड हे खाल्लंच पाहिजे. कलिंगडामध्ये 92% पाणी असतं, जे उन्हाळ्यामध्ये शरीराला डिहायड्रेशन पासून दूर ठेवण्यास खूप मदत करतं. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन C, पोटॅशियम आणि लायकोपीन आणि सेट्रुलिन यासारख्या प्लांट केमिकल असल्यामुळे टरबूज आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. त्यामुळे टरबूजाचं सेवन नक्की केलं पाहिजे. तुम्हाला कधी माझ्या तोंडातून टरबूज येत असेल तर कधी कलिंगड येत असेल, सो तुम्हाला माहिती आहे याला काय म्हणतात. सो आय होप प्रत्येकाच्या भागामध्ये कोणी त्याला टरबूज म्हणतं तर कोणी कलिंगड म्हणतं. बऱ्याच जणांना असं वाटतं टरबूज म्हणजे पिवळं, जे आपलं आम्ही त्याला जनरली खरबूज म्हणतो. ज्यांच्या कोणाकडे जर हे म्हणत असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून बघत आहात हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात, टरबूज म्हणतात की कलिंगड म्हणतात, मला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आता जेव्हाही तुम्हाला कलिंगडचं सेवन करायचं आहे तर सगळ्यात प्रथम कलिंगड जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. फ्रीजमध्ये ठेवल्यावर काय होतं की आपण अशा पद्धतीने जर ते कापून ठेवलं तर ते अति थंड होतं आणि मग अति थंडाचं जर सेवन केलं तर बऱ्याचदा आपल्याला डोकेदुखी सुद्धा होते. त्यामुळे ते जेवढं फ्रेश खाता येईल तेवढंच टरबूज हे कापावं किंवा मग ॲट अ टाइम आपल्याला जेवढं कापायचं किंवा जेवढं आपण खाऊ शकतो तेवढं लहानातलं लहान फळ कलिंगड किंवा टरबूजाचं तुम्ही आणू शकता. सो अशा पद्धतीने फ्रीजचा जरा कमी वापर करू शकता किंवा मग बाहेर तुम्ही एखादं मोठं टोपलं घेऊन त्यामध्ये बर्फ टाकून किंवा थंड पाणी टाकून त्यामध्ये सुद्धा हे जे काही कलिंगड आहे ते ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला ते अगदी जास्त थंडही नाही आणि गरम सुद्धा होणार नाही. कारण उन्हाळ्यामध्ये भरपूर ऊन असतं, त्यामुळे हे फळ सुद्धा अगदी बाहेरून पूर्ण गरम असतं. सो आणल्याबरोबर हे कापायचं नाही, पाण्यामध्ये ठेवायचं, जेणेकरून यामधली जी काही उष्णता आहे ती पूर्ण बाहेर पडते आणि हे फळ थंड होतं आणि मग याचं सेवन करायचं. त्यासाठी जमेल तेवढं फ्रीजचा कमीत कमी वापर केला तर आपल्या आरोग्यासाठी ते खूप छान आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला कळलं असेल की आपण कोणकोणत्या टिप्स वापरू शकतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला कशा रिलेटेड शंका आहेत किंवा तुम्हाला अजून यामध्ये कलिंगड कशा पद्धतीने आपण कापू शकतो यावरती व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हे सांगायचं बिलकुल विसरू नका की तुमच्या भागात याला काय म्हणतात, टरबूज की कलिंगड. चला, व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.